नमस्कार, आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज गवती चहा बनवणार आहे. तर केसासाठी किंवा त्वचेसाठी एकदम पौष्टिक तत्वे देणारा असा चहा आहे. तर इथं मी एक पान घेतलेलं आहे, 1 कपभर मी चहा बनवणार आहे. तर एकदम छान चवदार असा चहा बनतो गवती चहामुळं. आता याचं एक पान टाकलेलं आहे मी असं बारीक कट करून. थोडंसं पाणी टाकायचं. सुरुवातीला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे चहापत्ती आणि साखर टाकून. आता ह्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचे. आता या गवती चहामुळे एकदम चहाची चव वेगळीच लागते आणि छान चवदार लागतो. अशा पद्धतीचे पानं असतात गवती चहाचे. आता थोडंसं अद्रक टाकणार आहे मी खिसून. आता इथे चहा उकळलेला आहे. चहा तयार झालेला आहे बघू शकता. तर एकदम छान आणि चवदार पण सुगंध छान येत आहे. या पद्धतीने चहा एकदा नक्की बनवा. आता मी चहा पिऊन घेतला आहे आणि आता फुलं तोडण्यासाठी मी झाडं लावलेली आहेत. तिथं झाडाला गुलाबाचे फुलं छान लागले होते. तर मी सगळे फुलं तोडून घेणार आहे आणि रविवार असल्यामुळं सूर्यनारायणची पूजा पण करून घ्यायची. आता इथं गुलाबाला, जास्वंदाला आणि शेवंतीला, झेंडूला एकदम छान असे फुलं लागलेले होते. तर मी सगळे फुलं तोडून घेतलेले आहेत बघू शकता. आता झेंडूचे पण फुलं मी तोडून घेणार आहे. तर जास्त फुलं असल्यावर एकदम छान पूजा पण छान दिसते. आता इथं सर्व फुलं मी तोडून घेतलेले आहेत बघू शकता. आता मी सूर्यनारायणचे पाटावर पूजा करून घेणार आहे. तर इथं मी गोपीचंदननं मी सूर्यनारायण काढणार आहे. तर बोटानं काढणार आहे सुरुवातीला. अशा पद्धतीनं गोल आकारामध्ये काढून घेतलेलं आहे आणि डोळे पण काढून घ्यायचे. आणि असं सूर्याचे किरण पण अशा पद्धतीनं काढून घ्यायचे. तिथं नागवेलीचं पान ठेवलेलं आहे. त्याच्यावर थोडेसे तांदूळ आणि सुपारी ठेवायची. आधी सुरुवातीला सुपारीची पूजा करून घ्यायची आणि नंतर सूर्यनारायणची पूजा करून घ्यायची. आणि जे डहाळे किंवा ऊस, गाजरं जे असेल ते पूजेचं साहित्य मी याच्यावर ठेवून घेतलेलं आहे. वाटाण्याची शेंग. आणि आता इथं पूजा झालेली आहे. मी इथं तीळ, पंचामृत हे सगळं वाहिलेलं आहे आणि आता फुलं पण राहिलेले याच्यावर ठेवून घेते आणि वस्त्रमाळ पण वाहिलेली आहे बघू शकता. आता इथं पूजा झालेली आहे. मी लगेच आरती करून घेणार आहे. तर मी इथं आरती करून घेणार आहे. सुरुवातीला हळदी कुंकू लावून घ्यायचे आणि आरती करून घ्यायची आणि इथं एकदम छान अशी पूजा तयार झालेली आहे माझी.